अवैध वाळू माफियांवर एलसीबीचा मोठा प्रहार। मिरजगाव राहुरीमध्ये 20,50,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अवैध वाळू वाहतुकीविरोधामध्ये स्थानिक गुन्हे शाखेनं मोठी कारवाई करत मिरजगाव आणि राहुरी पोलीस ठाण्यांच्या हद्दीत 2 ठिकाणी छापे टाकले। या कारवाईमध्ये 20,50,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 2 आरोपींविरुद्ध स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले। पोलीस अधीक्षक मम्मका सुदर्शन यांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेची 2 विशेष पथकं तयार करण्यात आली होती। गुप्त माहितीच्या आधारे मिरजगाव आणि राहुरी परिसरामध्ये अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर एकाच वेळी धडक कारवाई करण्यात आली। मिरजगाव परिसरामध्ये विना क्रमांकाचा हिरव्या रंगाचा डंपर आणि त्यामधील वाळू असा 15,30,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या प्रकरणी अनिकेत उर्फ योगेश अनिल सकट याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। राहुरी परिसरामध्ये टाटा कंपनीचा टेम्पो आणि त्यामधील वाळू असा 5,20,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या प्रकरणी आकाश काशीनाथ चव्हाण याच्या विरुद्ध कारवाई करण्यात आली। दोन्ही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीविरोधातील अशा धडक कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक मम्मका सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे आणि सोमनाथ वागचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं यशस्वीरित्या पार पाडली। वृत्तसंपादन विभाग, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।